आजच्या या तंबाखू मुक्ती दिनाच्या निमित्ताने आयोजित व्यसन मुक्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या जे आयोजक आहेत आपल्या गावातील नुकतंच सुरू झालेल्या ब्रह्मकुमारी शिवबाबा सेंटरच्या माध्यमातून हा कार्यक्रम आपल्या या भल्या मोठ्या गावासाठी या ठिकाणी आयोजित करण्यात आला आणि नेमकं सध्या खरंच खूप कामाचे दिवस असल्यामुळे काही प्रमाणात गर्दी थोडी कमी अधिक असेल, पण मी सुरुवातीला सन्माननीय व्यासपीठांचं शब्दसुमनाने या ठिकाणी स्वागत करतो व माझ्या या गावाच्यासाठी व माझ्या या गावाच्या युवा पिढीसाठी ब्रह्मकुमारी सेंटर शिवबाबाच्या वतीने एवढा सुंदर असा छानसा कार्यक्रम म्हणजे मलाही त्याचं गांभीर्य सुरुवातीला मला किसनभाई यांचे भूषणदादांचे फोन आले होते, पण काही प्रोफेशन हे सामाजिक राजकीय व शेती संदर्भात असल्यामुळे थोडं डिले झालं, पण आल्याच्या नंतर त्याचं गांभीर्य कळालं. कारण की आमचं स्वतःचं बालपण हे ब्रह्मकुमारी सेंटर शिवबाबा सेंटरच्या इथूनच सुरुवात झाली. कारण की माझ्या घराच्या जवळच जुनं सेंटर आहे, तिथे नेहमी तिथं येत असतात. त्यामुळे एक आगळी वेगळी गोडी या गोष्टीची आहे आणि खूप असं उत्तम असं सुंदर असं मला न्यूज सुद्धा अजून या कार्यक्रमाचं व्याप्ती एवढी होती बुवा मला ते लक्षात नाही आलं. पण आपण येणाऱ्या काळात दिदी मी तुम्हाला आश्वस्त करू शकतो की तुम्ही बोलून दाखवलं की माझ्या गावाची 10-12 हजार लोकसंख्या या ठिकाणी आहे, पण त्याला अनुसरून जर का आपण बघितलं की एक 550-100 लोक या ठिकाणी उपलब्ध झाले आहेत बुवा. आणि हे शेवटी माझ्या गावाच्या भल्यासाठी माझ्या गावातील युवांसाठी किंवा आबाल वृद्धांसाठी हा कार्यक्रम खूप महत्वाचा आहे. पण येणाऱ्या काळात आम्ही स्वतः लक्ष देऊ जी संख्या 100 ती हजारोवर कशी येईल हे आपण नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करू. आणि सन्माननीय डॉक्टर सरांनी अंकुश सरांनी पण खूप चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी केलं की व्यसनाधीन झाल्यानंतर आणि प्रामाणिकपणे मी सामाजिक किंवा राजकीय किंवा शेती क्षेत्रात काम करत असतानाही व्यसन ही अशी गोष्ट आहे की कोणत्या ना कोणत्या माध्यमातून डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली आम्ही त्याच्यातनं सुटलेलो नाही. प्रामाणिकपणे आम्ही त्या गोष्टीची कबुली करतो. पण नक्कीच अशा स्वरूपाचे कार्यक्रम झाले आणि योग्य वेळी योग्य ते मार्गदर्शन लाभलं त्याच्यातनं माणूस चांगल्या प्रमाणात दूर जाऊ शकतं. आणि शरीर ही सगळ्यात मोठी संपत्ती ती जपणं खूप महत्वाचं असतं. सरांनी सांगितलं की व्यसन नादीन जो माणूस असतो त्याला काही रेस्ट्रिक्टेड करून आपण त्याचं व्यसन कधी सोडू शकत नाही. महत्वाचा विषय त्यांनी सांगितला मी ते जरा हायलाईट केला की एखाद्या माणसाला आपण सांगितलं की हे तुझं व्यसन आहे बाबा, ते आपला वडील असो भाऊ असो बहीण असो कोणीच असेल XY, पण त्यावेळेस आपण त्याला समोरच्याला रेस्ट्रिक्ट करत असतो. त्याला माहिती आहे की गोष्ट त्याच्यासाठी नुकसानाची आहे, पण तरी तो आपण रेस्ट्रिक्ट केल्यामुळे ते वाढवत असतो. त्यामुळे सरांनी उत्तम अशा प्रकारे आपल्याला सांगितलं की सौजन्यपूर्ण त्याला प्रेमाने घेऊन किंवा शांततेच्या मार्गाने ब्रह्मकुमारी यांच्या मार्गदर्शनातून किंवा मेडिटेशनच्या मार्गातून आपण त्यांना याच्यातून दूर नेऊ शकतो. अशातला भाग उत्तम असं मार्गदर्शन त्यांनी या ठिकाणी केलं. किंवा येणाऱ्या काळात आणि माझ्या गावाचं सौभाग्य की काही काळासाठी आता आमचे काका जे शंकरबाई काही काळासाठी ते जुनं सेंटर होतं आपलं ते जरा मला वाटतं 8-10 वर्षांसाठी जरा बंद झाल्यासारखं होतं. पण स्वर्गीय कैलास बापू जे आमचे सहकारी मित्रही होते किंवा आमचे मार्गदर्शक होते यांचे पुत्र किसन दादा असो भूषण दादा असो नानाबाई असो यांच्या माध्यमातून असो तुमच्या माध्यमातून असो की माझ्या गावात परत अजून ब्रह्मकुमारी सेंटर नव्या रूपाला या ठिकाणी आलं व जुन्या जे सेंटर होतं त्यालाही आता नवीन रूप प्राप्त होतंय. मी विशेष कौतुक या ठिकाणी सन्मान्य दिदींचं करतो की मी स्वतः बघत होतो माझ्या घराच्या जवळ आता लहान लहान बालगोपाल आता अक्षय तृतीयेच्या निमित्ताने आलेले होते आणि या क्षेत्रात अजून सुद्धा खूप मोठं शैक्षणिक गुणवत्ता दिदींच्याकडे आहे. त्यामुळे वेगवेगळ्या कलागुणांची स्पर्धा माझ्या घराच्या शेजारी त्या लहान बालगोपालांची दिदी समर कॅम्प त्या ठिकाणी आयोजित केलेला होता आणि अतिशय मी तर सांगतो पहिल्या दिवशी तिला त्या ठिकाणी 2-4 पोरं असतील, पण नंतरच्या दिवशी जवळजवळ 30-40 पर्यंत ती संख्या गेलेली होती. तर मी आपल्या गावाच्या वतीने दिदींचे आभार या ठिकाणी मानतो आणि त्यासाठी टाळ्यांचा गजरात झाला पाहिजे की हे चांगले संस्कार असतात. प्रत्येकाला व्याप आहे कोणाला काही टाइम नाहीये. 10 मिनिटं जर आपण देवाची हरिनामाची भक्ती केली ना तरी दिवसभर एक स्पेसिफिक एनर्जी असते जी आपल्याला त्या ठिकाणी भेटत असते आणि त्याचा सगळ्यात जास्त फायदा आपल्याला होत असतो की दिवसभर एक चांगली एनर्जी आपल्या मध्ये आल्यानंतर एक पॉझिटिव्ह विचार किंवा एक सामाजिक पॉझिटिव्ह नागरिक म्हणून आपली त्या ठिकाणी एक दिसते किंवा व्याख्याता त्या ठिकाणी होत असते व एक चांगला समाज किंवा चांगला नागरिक त्या ठिकाणी घडत असतो. त्यामुळे मेडिटेशन हे खूप गरजेचं आहे. आणि अजून मी तुम्हाला सगळ्यांना व्यासपीठावर उपस्थित असलेल्यांना मी स्वतः वैयक्तिकरित्या आश्वस्त करतो की येणाऱ्या काळात असा कार्यक्रम आपण अजून राबवू. मी सरांना आग्रहाने दोघी सरांना विनंती करतो की तुमचं वेळ खूप मौल्यवान आहे.
तुम्ही आल्याच्या नंतर ज्यावेळेस चित्र आपल्याला अपेक्षित असतं तसं भेटत नाही, त्यामुळे थोडीशी नैराश्य होत असते. पण आम्ही सांगतो की आजची 100ची संख्या आम्ही नक्कीच हजारावर नेऊ आणि जेणेकरून जो आपला युवा भारत आहे, पूर्ण जगात तुम्ही बघत असाल की सगळ्यात जास्त युवांची संख्या ही आपल्या भारत देशात आहे आणि सगळ्यांची नजर त्या युवा शक्तीवरच आहे की जेणेकरून ज्या पद्धतीने आपली युवा शक्ती या ठिकाणी बिघडल आणि कशा पद्धतीने बॅकफुटवर भारत हा देश मागे येईल, त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचं व्यसन या ठिकाणी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपल्या देशाला युवा पिढीला लावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होत असतो. पण प्रजापती ब्रह्मकुमारी यांच्या माध्यमातून एक उत्तम असं समाजकार्य या ठिकाणी घडतंय. मी नक्कीच त्यांच्या या समाजकार्याला अनुमोदन देतो व त्यांचे खूप सारे आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. ओम शांती.